आपण पैठण तालुक्यातील बिडकीन परिसरातील एक दलित चळवळीतील फायर ब्रिगेड नेते आहात। सध्या निवडणुकीचे वारे सुरू आहे, प्रचार जोरात आहे जिल्हा परिषद पंचायत समितीमधील। तर आपल्या मतदारसंघातून जे उमेदवार उभे आहेत, जे शिवसेनेचे आहेत उमेदवार, त्यांना आपला पाठिंबा आहे का? हो, 100% आहे। शिवसेनेचे जे धनुष्यबाण निशाणी काकासाहेब टेके पाटील यांना माझा पाठिंबा आहे। त्याच्या मागचं कारण आहे की ते 24 तास जनतेच्या सेवेमध्ये काम करतात आणि आतापर्यंत ज्यांनी जे कामं नाही केले ते 100% काकासाहेब टेके हे काम करतील। तर सध्या जे ओपन सुटलेला आहे तो मतदारसंघ, आपण पण इच्छुक होता तिथे, तर त्यांना उमेदवारी दिली पक्षाने आणि आपण पण प्रचारात उतरला आहात, तर त्यांना पाठिंबा देणार नाही? मी तर त्यांच्या मैदान उतरलोच आहे, कारण की जर राखीव सीट असतं एससीला तर मग तिकीट मला मिळालं असतं, पण जागा ओपनची आहे तर ज्याचा त्याला अधिकार मिळाला पाहिजे। त्याच्यामुळं जे आहे तर माझा पाठिंबा माझ्या समाजाचा, माझ्या मित्र परिवाराचा व माझ्या सहकाऱ्यांचा, सर्वांचा पाठिंबा काकासाहेब टेके पाटीलला आहे आणि बौद्ध समाज हा पूर्ण काकासाहेब टेकेंच्या पाठीमागे राहणार आहे आणि धनुष्यबाणला मतदान करणार आहे। असं काय काम आहे त्यांचं, त्यांना निवडून द्यावं? ते कंटिन्यू पोलीस स्टेशन असेल, तहसील कार्यालय असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, गरीब लोकांची काही समस्या असेल, श्रावण बाळा पगार चालू करून देणे, गरीब लोकांची मदत करणे, लोकांच्या लग्नात हजर राहणे, सुखादुःखात उभं राहणे, हे त्यांचं काम आहे। आणि आतापर्यंत मागचे जे उमेदवार होते त्यांच्याकडून कुठलंही काम झालेलं नाही, त्यामुळे जनता त्यांना आता ह्यावेळेस धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि जनता हुशार आहे। जनता 100% धनुष्यबाणला मतदान करणार आणि टेके यांना निवडून देणार, ही मला विश्वास आहे। नाही, आपण पण फायर ब्रिगेड नेते आहात दलित चळवळीतील, तर आपण प्रचारात उतरले आहात का? आपण कुठे कुठे प्रचार केला त्यांचा? मी आता पूर्ण सर्कलमध्ये फिरतोय, जेवढं बी सर्कल आहे आमचं बिडकीन गट आणि 2 गण त्याच्यामध्ये पूर्ण फिरतोय। काकासाहेब टेके परिस्थिती तर धनुष्यबाणच आहे आणि पैठण तालुका आमचा धनुष्यबाणाचा बालेकिल्ला आहे आणि धनुष्यबाण हे बिडकीनचा बी बालेकिल्लाच राहणार आहे। जे काही याच्या पहिले काही लोक होते ते आता लोकांना कळलं आहे की ते काम करू शकत नाही, इलेक्शन जवळ आलं तरच हे लोक बस स्टँडला येतात। पण काकासाहेब टेके हे असे उमेदवार आहेत की 24 तास बस स्टँडला लोकांच्या सुखादुःखात उभं राहतात। भुमरे जे नेते आहेत तिथले, आमदार आहेत, खासदार आहेत, ते प्रचारात उतरले आहेत का तिथं? हो, पूर्ण ताकदीनं प्रचारला उतरलेले आहेत। आदरणीय भुमरे साहेब खासदार, आदरणीय विलास बाप्पू भुमरे आमदार, हे पूर्णपणे ताकदीनं, आणि त्यांचा आदेश बी आम्हाला आलेला आहे की पूर्णपणे ताकदीने धनुष्यबाणला मतदान करायचं, काकासाहेब टेकेंना विजयी करायचं आणि 100% आम्ही त्याच्यामध्ये 100% मतदान होणार त्यांना। काय समस्या काय आहेत तिथल्या मतदारसंघाची? आता सध्याला तिथं जे पहिले उमेदवार होते त्यांच्याकडून रोड झाले नाही, लाईट लागली नाही, ड्रेनेज लाईन झाले नाही, जे रस्ते आहेत ते पूर्ण खराब आहेत। तर ह्या समस्या ज्या आहेत त्या पब्लिकला जर याच्यामध्ये फक्त हे पूर्णपणे याच्यामध्ये काकासाहेब टेकेच पूर्ण करू शकतात। काय अपील करणार आपण मतदारांना? मतदारांना माझी सर्वांना हात जोडून नम्र विनंती आहे, जय भीम, राम राम, जय महाराष्ट्र, की सर्वांना एकच विनंती करतो की काकासाहेब टेके यांना आपण बहुमताने विजयी करा। जेवढे बी आपल्या समस्या असतील त्या पूर्ण समस्या या काकासाहेब टेके यांना तुम्ही हात धरून, मनगटाचा हात धरून तुम्ही बाजूला घेऊन सांगू शकता की आमची समस्या आहे। असा हा एक गरीब उमेदवार आहे, त्याला विजयी करा आणि 100% 9 तारखेला त्याला गुलाल लावा हीच विनंती करतो आणि 7 तारखेला सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करावे। आपलं नाव? माझं नाव वैभव अशोक दळवी।